6 जनवरी को बाल शास्त्री जाम्बेकर की यौम पैदाइश को मराठी सहाफ़त के दिन के तौर पर मनाया जाता है। बाल शास्त्री जाम्बेकर ने इसी दिन दर्पण के नाम से अखबार की शुरुआत की थी, इसलिए महाराष्ट्र में 6 जनवरी को हर साल यौम सहाफ़त के तौर पर मनाया जाता है। इसी सिलसिले में आज जिला कलेक्टर दफ्तर के नियोजन भवन में एक तकरीब का इनेकाद किया गया। जिला इंतजामिया की जानिब से मुनक्किदा तकरीब में जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर के अलावा म्यूनसिपल कमिश्नर डॉक्टर सुनील लाहा ने, जिला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर वर्षा ठाकुर, एडिशनल एसपी प्रवीण मोरे, जिला इंफॉर्मेशन ऑफिसर विनोद रापतवार और हिंदी मराठी अखबारात और इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया के नुमाइंदे शरीक रहे। तकरीब में सहाफ़ियों ने अपने शोबे में खिदमत अंजाम देते वक्त पेश आने वाली मुश्किलात और मसाइल का जिक्र किया, तो इंतज़ामिया के अफसरान ने सहाफ़ियों की कारकर्दगी और उनकी खिदमत की समाज में पाई जाने वाली अहमियत को उजागर किया। सहाफ़ियों की जानिब से दिए गए मशवरों पर भी अमल करने का भरोसा दिलाया। निशिस्त के इख्तिताम पर जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने कोरोना के सबब 10 जनवरी से 30 जनवरी के दौरान पहली से 8वीं जमात के स्कूलों को बंद करने से मुताल्लिक़ लिए गए फैसले की तफसीलात बताई और नांदेड़ में कोरोना की मौजूदा सूरत हाल और कोरोना वैक्सीनेशन के बारे में चलाई जा रही मुहिम के असरात के बारे में भी मालूमात दी। लोकशाही प्रगल्भ असलेल्या 350-400 वर्ष पुढे असलेल्या देशांकडे आपण जर बघू, आपल्या जिल्ह्यामध्ये वाढते कोरोनाचे रुग्ण जे वाढ होत आहे त्या अनुषंगाने आपली आजची पॉझिटिव्हिटी रेट जवळपास 4% आपली पोहोचलेली आहे आणि हा संक्रमण छोट्या मुलांमध्ये पसरून पॅनिक सिच्युएशन क्रिएट न व्हावी जिल्ह्यामध्ये, त्याकरिता आज DDMAने आम्ही जे राज्य शासनाने जे पॉवर आम्हाला दिलेले आहे त्याचं यूज करून आम्ही 30 तारखेपर्यंत शाळा 1ली ते 8वीपर्यंत बंद ठेवलेले आहे। हे ठेवण्यामागचं फक्त एकच कारण असं होतं की जर हा कोरोना जे ओमायक्रॉन व्हायरसचं जे पॅटर्न आहे तो क्लस्टरमध्ये अटॅक करतो आणि शाळेमध्ये एका ठिकाणी मुलं छोटे असतात त्यांचं आणि हा ओमायक्रॉन व्हायरसचा कसा बिहेव करेल हे पण क्लॅरिटी नसल्यामुळे आपण प्रिकॉशनरी म्हणून 1ली ते 8वीपर्यंत शाळा 30 तारखेपर्यंत बंद ठेवलेल्या आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने त्या 1ली ते 8वीपर्यंत सुरू राहील आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये केसेसचं संख्या आणि त्याची सिव्हिरिटी, किती लोक ॲडमिट होतात, किती लोक होम क्वारंटाईनमध्ये राहणार हे बघून ॲनालिसिस करून आम्ही डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी, आम्ही मॅनेजमेंट ऑथॉरिटी आम्ही बसून पुढच्या 10 दिवसांचा काय निर्णय होईल ते आम्ही त्याच्यावर चर्चा विमर्श करून आणि निर्णय घेऊ। सध्यापर्यंत 30 तारखेपर्यंत आपल्या या 1ली ते 8वीपर्यंत शाळा बंद राहील। राज्य शासनाने काल 15 फेब्रुवारीपर्यंत कॉलेजेस बंद असल्याचं सांगितलं, आपल्याकडे काय परिस्थिती? नाही, याच्यामध्ये 2 दिवसा अगोदरच आमचे याच्यामध्ये VC झालेली आहे। त्याच्यामध्ये चर्चा झाली होती की युनिव्हर्सिटी आणि जे हायर टेक्निकलचे कॉलेज आहे त्याच्यामध्ये काय करावं, तर सगळ्या जिल्हाधिकारी आणि माननीय मंत्री महोदय सेक्रेटरी महोदय हेच म्हणणं होतं की ऑफलाईन न घेता ऑनलाईन जर घेतलं, जोपर्यंत ओमायक्रॉन व्हायरसचा पॅटर्न आपल्याला कळत नाही क्लिअर, तोपर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन मिक्स ठेवायचा कुठेतरी निर्णय घ्यायचा होता। त्याच्या बाबतीतमध्ये मीटिंग झाली, सगळ्या कलेक्टर्सनी आणि सगळ्या कुलगुरूंनी त्याच्यामध्ये आपले अभिप्राय दिलेले आहेत। त्याचा निर्णय तो डिपार्टमेंट घेतल्यावर त्याच्यावर आम्ही समोर कारवाई करू आणि जर केसेस जास्ती वाढले तर मग स्थानिक कंडिशननुसार काय निर्णय घ्यायचा याच्यावरही डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी निर्णय घेईल। लसीकरणामध्ये आपला पहिला डोस जवळपास 76% झालेला आहे आणि सेकंड डोस 42% झालेला आहे आणि नुकताच मागच्या हप्त्यामध्ये 15 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना वॅक्सिन द्यायचं आपल्याला परमिशन मिळालेली आहे। त्याच्या अनुषंगाने मागच्या 4 दिवसामध्ये जवळपास 80,000 मुलांना आपण वॅक्सिनेशन केलेलं आहे। जवळपास आपल्याला 1.5 ते 2 लाख मुलांना वॅक्सिनेशन करायचं आहे। ते बाकीचे उरलेले जे 1.25 लाख मुलं मुली आहेत त्यांना आम्ही पुढच्या 4-5 दिवसामध्ये आम्ही कव्हर करण्याचा आमचा प्लॅन आहे।